श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रत्येक पूजेमध्ये प्रारंभी शंखाचं पूजन सांगितलेलं आहे. का बरं इतकं महत्त्व आहे शंखाला? तर शंख सागरात उत्पन्न झालेला असून तो भगवान विष्णूंच्या हातात आहे. शंखामध्ये त्रैलोक्यातील सर्व तीर्थ आहेत असं भगवान वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणूनच शंखाचं पूजन म्हणजे त्रैलोक्य तीर्थांचं पूजन आहे. या शंखामध्ये 5 देवता विराजमान असतात. एक तर कुक्षोवर्ण म्हणजे त्याच्या आतमध्ये वरुण देवता विराजमान असते. शंख हा चंद्रदेवतेचा प्रतीक म्हटलेला आहे. त्याच्या पृष्ठे म्हणजे वरच्या भागात प्रजापतीचा निवास असतो. तर अग्रे साक्षात सरस्वती आणि गंगा मातेचं सानिध्य असतं. म्हणजे एका शंखाचं पूजन केलं की अशा 5 देवतेच्या पूजेचं पुण्य प्राप्त होतं. आणि शंखातलं पाणी हे त्रैलोक्यातील सर्व तीर्थांचं प्रतीक आहे. म्हणून हे पाणी आपण सर्वत्र शिंपडलं तर त्रैलोक्य तीर्थाने आंघोळ केल्याप्रमाणे पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून शंख कधीही जमिनीवर ठेवू नये, तर एखाद्या स्टँडवर किंवा एखाद्या वाटीत ठेवावा. तो नेहमी पाण्याने भरून ठेवावा. त्याची पूजा फक्त गंध आणि सफेद फूल वाहूनच करावी. अशा प्रकारे शंखाचं पूजन शास्त्रात सांगितलेलं आहे. शंखाचा ध्वनी ज्या ज्या ठिकाणी ऐकायला जातो तिथून सर्व वाईट वृत्ती निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणून शंखाचं पूजन आणि शंखनाद अत्यंत महत्त्वाचा शास्त्रात सांगितलेला आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.